नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण बघा पोलीस भरती, आरोग्य भरती, रेल्वे भरती, कारागृह भरती 2024साठी बघा महत्त्वाचे अतिसंभाव्य चालू घडामोडी घेऊन आलो आहोत. मित्रांनो, या सर्व चालू घडामोडी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या आहेत, तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. आजचा आपला पाठ असणार बघा 48वा. या पाठमध्ये आपण सर्व महत्त्वाचे करंट अफेअर्स कव्हर केले आहेत. मित्रांनो, जर तुम्हाला याची PDF हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये बघा टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, तेथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता. पहिला प्रश्न आहे बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे. दुसऱ्या महिला प्रीमियर लीग WPL 2024ला बघा कोणत्या शहरात सुरुवात झाली आहे? तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय ब, बंगळुरू. बंगळुरू या ठिकाणी बघा दुसऱ्या महिला प्रीमियर लीग WPLला बघा सुरुवात झाली आहे. तर बघा पहिला सामना कोणत्या दोन संघांमध्ये खेळण्यात आला होता? तर बघा दिल्ली आणि मुंबई या दरम्यान बघा पहिला सामना खेळवण्यात आला होता. कोणत्या स्टेडियममध्ये? तर बघा बंगळुरू येथील बघा M चिन्नास्वामी स्टेडियम या ठिकाणी बघा पहिला सामना हा खेळवण्यात आला होता. यामध्ये बघा विजेता कोणता संघ ठरला आहे? तर बघा मुंबई हा विजेता बघा ठरला आहे. त्यानंतर उपविजेता कोणता? तर दिल्ली हा उपविजेता संघ हा बघा ठरला आहे. पहिला सामना बघा WPLचा दुसऱ्या आवृत्तीचा पहिला सामना हा दिल्ली मुंबई या दोन संघांदरम्यान खेळवण्यात आला होता. हे झालं बघा दुसऱ्याचं. तर बघा पहिला जो काही महिला प्रीमियर लीग WPL पार पडली तर त्याचे विजेतेपद कोणी पटकावले होते? तर बघा मुंबई या संघाने बघा पहिली WPL बघा विजेता ठरली होती. त्यानंतर उपविजेता कोणता संघ होता? तर बघा दिल्ली हा संघ उपविजेता होता. दोन्ही ठिकाणी बघा सेम आहे. WPL दुसऱ्या हंगामाचा पहिला सामना कोणत्या दोन संघात? तर मुंबई दिल्ली. आणि पहिल्या WPLचा शेवटचा सामना बघा फायनल जी काय आहे ती देखील मुंबई आणि दिल्ली या संघादरम्यान खेळवण्यात आली. तर त्यावेळेला बघा मुंबई याने दिल्लीला हरवून बघा पहिल्या WPL 2023चे बघा विजेतेपद पटकावले होते. पहिल्या हंगामामध्ये बघा एकूण 22 सामने खेळवण्यात आले होते. टीम किती होत्या? तर बघा 5. यावर्षी देखील सेम तीच पद्धत आहे. त्यामध्ये बघा 5 टीमी कोणकोणत्या होत्या? तर बघा मुंबई इंडियन्स, गुजरात जायंट्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर बँगलोर आणि UP वॉरियर या 5 टीमी बघा 2023ला आणि 2024ला देखील सेम सारख्याच आहेत. त्यानंतर बघा पहिल्या हंगामामध्ये सर्वात महागडी खेळाडू कोण होती? तर बघा स्मृती मानधना ही पहिल्या हंगामातील सर्वात महागडी खेळाडू होती. त्यानंतर दुसऱ्या हंगामासाठी बघा सर्वात महागडी खेळाडू कोण आहे? तर बघा ॲनाबेल सदरलँड व काशवी गौतम ह्या बघा दुसऱ्या हंगामासाठी सर्वात महागड्या खेळाडू बघा आहेत. पुन्हा एकदा रिव्हिजन म्हणून घेतो बघा. पहिल्या WPLचे विजेते कोण आहेत? तर बघा मुंबई इंडियन्स आणि उपविजेता आहे बघा दिल्ली. त्यानंतर दुसऱ्या महिला प्रीमियर लीग म्हणजे WPLला बघा सुरुवात कोणत्या शहरातून झाली? तर बघा बंगळुरू या ठिकाणातून झाली. आणि पहिला सामना कोणत्या दोन संघादरम्यान खेळण्यात आला? तर बघा मुंबई आणि दिल्ली. तर विजेता म्हणला बघा मुंबई, उपविजेता होता दिल्ली. त्यानंतर बघा WPL जी काही 2024ची आवृत्ती आहे तर ते कोणत्या दोन शहरांमध्ये सामने बघा खेळवले जाणार आहेत? तर बघा बंगळुरू, दिल्ली या दोन शहरामध्ये बघा ह्या पूर्ण WPLच्या बघा जे काही सामने आहेत ते खेळवण्यात येणार आहेत, बंगळुरू आणि दिल्ली. त्यानंतरचा बघा दुसरा प्रश्न आहे, मराठी भाषा गौरव दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय ड 27 फेब्रुवारी. तर 27 फेब्रुवारी रोजी बघा मराठी भाषा गौरव दिन हा बघा साजरा करण्यात आला. तर हा बघा जो काही मराठी भाषा गौरव दिन आहे तो कोणाच्या दिवसानिमित्त बघा साजरा केला जातो? तर बघा वि.वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज, त्यांचं टोपण नाव आहे बघा कुसुमाग्रज. यांचा जो काही जन्मदिवस आहे 27 फेब्रुवारी बघा या दिवशी मराठी भाषा गौरव दिन हा बघा साजरा करण्यात येतो. प्रश्न विचारला जाऊ शकतो बघा. तर कुसुमाग्रज यांचे टोपण नाव आपलं वि.वा. शिरवाडकर जे काही आहेत त्यांचे टोपण नाव काय आहे? तर बघा कुसुमाग्रज. आणि मराठी भाषा गौरव दिन कोणाचा जन्मदिवस आहे? तर बघा आपलं 27 फेब्रुवारी हा बघा कोणाचा जन्मदिवस आहे? तर बघा वि.वा. शिरवाडकर
यांचा बघा तो जन्मदिवस आहे आणि या जन्मदिवशी बघा मराठी भाषा गौरव दिन हा बघा साजरा करण्यात येत असतो. त्यानंतर बघा वि. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज हे बघा मराठी साहित्यात वि. स. खांडेकर यांच्यानंतर बघा ज्ञानपीठ मिळवणारे दुसरे साहित्यिक आहेत. ज्ञानपीठ मिळवणारे महाराष्ट्रातील बघा दुसरे साहित्यिक कोण आहेत तर वि. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज हे आहेत बघा. यांना बघा नटसम्राट यासाठी बघा 1987 साली बघा दुसरा जे काही मराठी आहेत बघा साहित्यिक यांना बघा 1987 साली ज्ञानपीठ पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला होता. त्यानंतर पद्मभूषण देखील मिळाला होता बघा 1991 साली त्यांना. 1991 साली त्यांना पद्मविभूषण हा मिळाला होता. त्यांची प्रसिद्ध साहित्यकृती कोणत्या आहेत तर बघा विशाखा आणि नटसम्राट ह्या दोन बघा त्यांच्या प्रसिद्ध साहित्यकृती आहेत. तिसरा प्रश्न आहे बघा स्तन कॅन्सरचा शोध लगेच लागण्यासाठी बघा कोणत्या राज्याने सवेरा कार्यक्रम सुरू केला आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय हरियाणा. हरियाणा राज्याने बघा स्तन कॅन्सरचा शोध लगेच लागण्यासाठी बघा सवेरा कार्यक्रम जो आहे याचं बघा या सवेरा कार्यक्रमाची बघा सुरुवात केली आहे. हरियाणाचे बघा सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर मनोहरलाल खट्टर हे बघा सध्याचे मुख्यमंत्री आहेत. आणि याच हरियाणा सरकारने बघा काही दिवसांपूर्वी बघा वनमित्र योजना ही बघा नुकतंच त्यांनी सुरू केली होती. चौथा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठे ग्रीन हायड्रोजन उत्पादन केंद्र कोठे स्थापन केले जाणार आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय ब आंध्र प्रदेश या राज्यामध्ये बघा भारतातील सर्वात मोठे ग्रीन हायड्रोजन उत्पादन केंद्र बघा स्थापन केले जाणार आहे. आंध्र प्रदेश या राज्यातील बघा विशाखापट्टणम या ठिकाणी बघा हे भारतातील सर्वात मोठे ग्रीन हायड्रोजन उत्पादन केंद्र हे बघा स्थापन केले जाणार आहे. त्यानंतर पर्याय आहे बघा बिहार. तर बिहार या राज्यामध्ये बघा जगातील सर्वात मोठे विराट रामायण मंदिर हे बघा बिहार या राज्यामध्ये बांधण्यात येत आहे. त्यानंतर पर्याय ड आहे बघा गुजरात. तर गुजरात या राज्यामध्ये बघा सुरत डायमंड बोर्स हे जे काही आहे जगातील बघा सर्वात मोठे कार्यालय हे गुजरात या ठिकाणी बघा बांधण्यात आले आहे सुरत डायमंड बोर्स. पाचवा आहे बघा सेफ अंडर 16 महिला चॅम्पियनशिप 2024 चे आयोजन बघा कोठे करण्यात येणार आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय क नेपाळ या देशामध्ये बघा सेफ अंडर 16 महिला चॅम्पियनशिप 2024 चे आयोजन बघा करण्यात येणार आहे. नेपाळचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत तर रामचंद्र पौंडेल हे बघा राष्ट्रपती आहेत. त्यानंतर पंतप्रधान कोण आहेत तर पुष्पकमल दहल हे बघा नेपाळचे सध्याचे पंतप्रधान आहेत. आणि नेपाळमध्ये बघा जगातील सर्वात उंच जो काही शिखर आहे बघा माउंट एव्हरेस्ट हे बघा हे नेपाळ याच ठिकाणी आहे. सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्ट हा बघा नेपाळ या देशामध्ये आहे. सहावा प्रश्न आहे बघा जागतिक बँकेच्या GEF वर पहिल्या महिला संचालक कोण बनल्या आहेत तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय अ गीता बत्रा ह्या बघा जागतिक बँकेच्या GEF वर बघा पहिल्या महिला संचालक ह्या बघा बनल्या आहेत. नंतर बघा पर्याय ब आहे बघा व्ही श्रीपती. तर व्ही श्रीपती या बघा तमिळनाडूच्या बघा पहिल्या आदिवासी महिला दिवाणी न्यायाधीश बनल्या आहेत. तमिळनाडू राज्याच्या पहिल्या आदिवासी महिला दिवाणी न्यायाधीश ह्या बघा व्ही श्रीपती बनल्या आहेत. त्यानंतर पर्याय क आहे बघा प्रीती रजक. तर प्रीती रजक ह्या बघा भारतीय लष्करामध्ये बघा पहिल्या महिला सुभेदार ज्या काही बनल्या त्या बघा प्रीती रजक ह्या बनल्या. त्यानंतर पर्याय ड आहे सिंधू गणपती. तर सिंधू गणपती ह्या बघा दक्षिण रेल्वेच्या पहिल्या ट्रान्स वुमन टीटी ह्या बघा सिंधू गणपती ह्या बनल्या. सातवा प्रश्न आहे अट्टुकल पोंगल फेस्टिवल खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय ब केरळ या राज्यामध्ये बघा अट्टुकल पोंगल फेस्टिवल हा बघा साजरा करण्यात आला आहे. त्यानंतर बघा पोंगल उत्सव आणि जल्लीकट्टू उत्सव हा कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो तर बघा तमिळनाडू या राज्यामध्ये हा सण साजरा करण्यात येतो.
त्यानंतर बघा नुकतंच तेलंगणा राज्यामध्ये बघा समक्का सरलम्मा जतारा हा जो काही महोत्सव आहे बघा, हा तेलंगणा या राज्यामध्ये साजरा करण्यात आला. त्याचबरोबर बघा बथुकम्मा हा जो काही उत्सव आहे हा देखील बघा तेलंगणा या राज्यामध्ये साजरा करण्यात आला. 8वा प्रश्न आहे, स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड अवॉर्ड्स 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट पुरुष अभिनेत्याचा पुरस्कार बघा कोणाला मिळाला आहे? तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय अ, किलियन मर्फी यांना बघा स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड अवॉर्ड्स 2024 मध्ये बघा सर्वोत्कृष्ट पुरुष अभिनेत्याचा पुरस्कार हा बघा मिळाला आहे. ओपनहायमर जे काही आहे बघा यामध्ये ते आहेत बघा किलियन मर्फी. जो काही ओपनहायमर चित्रपट आहे बघा त्याला खूप सारे पुरस्कार मिळाले आता नुकतंच. तर बघा त्या चित्रपटामध्ये बघा किलियन मर्फी यांनी काम केले आहे. 9वा प्रश्न आहे बघा, भारतातील मैदानात कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज कोण बनला आहे? तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय ड, रविचंद्रन अश्विन. भारतातील मैदानात बघा कसोटीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज कोण बनला आहे? तर रविचंद्रन अश्विन हा बघा बनला आहे. त्यानंतर बघा आता जराशा क्रिकेटबद्दलच्या ज्या काही चालू घडामोडी त्या आता थोडंसं आपण रिव्हिजन म्हणून पाहूया. तर बघा इंग्लंड विरुद्ध बघा टेस्टमध्ये 100 विकेट घेणारा बघा रविचंद्रन अश्विन हा बघा पहिला भारतीय बघा गोलंदाज बनला आहे. त्यानंतर बघा टेस्टमध्ये 500 विकेट घेणारा बघा दुसरा गोलंदाज हा देखील रविचंद्रन अश्विन बनला आहे. पहिला गोलंदाज कोण आहे टेस्टमध्ये 500 विकेट घेणारा? तर अनिल कुंबळे. भारताबद्दल बोलतोय हा. भारतातील बघा 500 विकेट घेणारा पहिला गोलंदाज कोण आहे? अनिल कुंबळे आहे. आणि जगातील विचारलं तर बघा मुथय्या मुरलीधरन हा बघा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे टेस्टमध्ये. त्यानंतर बघा 1000 धावा आणि 100 विकेट इंग्लंड विरुद्ध पूर्ण करणारा पहिला आशियाई खेळाडू कोण बनला आहे? तर बघा ते देखील रविचंद्रन अश्विन. त्यानंतर बघा जो रूट हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बघा 19,000 धावा पूर्ण करणारा पहिला फलंदाज बघा बनला इंग्लंडचा. त्यानंतर पथुम निसंका हा बघा द्विशतक करणारा बघा पहिला श्रीलंकन खेळाडू बनला आहे. सर्वाधिक द्विशतक कोणत्या खेळाडूने मारले तर बघा रोहित शर्मा या खेळाडूने सर्वाधिक 3 द्विशतक बघा मारले आहेत. पहिले द्विशतक कोणी मारले होते बघा सचिन तेंडुलकर यांनी बघा पहिले द्विशतक मारले होते. त्यानंतर अजून एक महत्त्वाची आहे बघा तिन्ही फॉर्मॅटमध्ये बघा पहिल्या क्रमांकावर पोहोचणारा पहिला गोलंदाज कोण बनला आहे? तर बघा जसप्रीत बुमराह हा तिन्ही फॉर्मॅटमध्ये बघा पहिल्या क्रमांकावर पोहोचणारा हा बघा पहिला खेळाडू बघा बनला आहे. त्यानंतर कगिसो रबाडा हा बघा IPL मध्ये सर्वात जलद 100 विकेट घेणारा खेळाडू बघा कगिसो रबाडा हा बनला आहे. त्यानंतर T20 मध्ये सर्वाधिक शतक मारणारा फलंदाज कोण बनला आहे? तर बघा रोहित शर्मा हा T20 मध्ये सर्वाधिक शतक मारणारा बघा फलंदाज बनला आहे. त्यानंतर 50 शतक ODI मध्ये बघा 50 शतक पूर्ण करणारा पहिला फलंदाज कोण बनला आहे? तर बघा विराट कोहली हा बघा पहिला फलंदाज बनला आहे. 100 शतक कोणी मारले? तर बघा सचिन तेंडुलकर यांनी बघा 100 शतक मारले आहेत. त्यानंतर बघा IPL मध्ये सर्वात महान कर्णधार म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर बघा MS धोनी यांची बघा IPL मधील सर्वात महान कर्णधार म्हणून नुकतंच नियुक्ती झाली आहे. त्यानंतर बघा 10वा प्रश्न आहे भारतातील सर्वात मोठे संरक्षण उपकरण प्रदर्शन कोठे सुरू होणार आहे? तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय ड, पुणे या ठिकाणी बघा भारतातील सर्वात मोठे संरक्षण उपकरण प्रदर्शन हे बघा सुरू होणार आहे. 11वा प्रश्न आहे बघा सिक्कीम राज्यातील पहिल्या रेल्वे स्थानकाची पायाभरणी कोणी केली आहे? तर बघा पर्याय ड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बघा सिक्कीम राज्यातील पहिल्या रेल्वे स्थानकाची बघा नुकतंच पायाभरणी केली आहे. 12वा प्रश्न आहे बघा 13व्या जागतिक व्यापार संघटनेची बघा मंत्रिस्तरीय बैठक बघा कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय अ, अबुधाबी या ठिकाणी बघा 13व्या जागतिक व्यापार संघटनेची मंत्रिस्तरीय बैठक ही बघा आयोजित करण्यात आली आहे. पर्याय ड आहे बघा नवी दिल्ली. तर नवी दिल्ली या ठिकाणी बघा
G20 शिखर परिषद 2023ची बघा बैठक ही नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली. त्यानंतर पर्याय क आहे बघा जिनिव्हा. तर 12व्या जागतिक व्यापार संघटनेची मंत्रिस्तरीय बैठक ही बघा जिनिव्हा या ठिकाणी पार पडली होती. 13वा प्रश्न आहे, लेझर वेपन दुर्गा 2 खालीलपैकी कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय ड DRDO. DRDOने बघा लेझर वेपन दुर्गा 2 हे बघा विकसित केले आहे. DRDOचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर समीर व्ही कामत हे बघा अध्यक्ष आहेत. 14वा प्रश्न आहे, कोणत्या फाउंडेशनकडून बघा वनतारा उपक्रमाची नुकतंच घोषणा करण्यात आली आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय ब रिलायन्स फाउंडेशन. रिलायन्स फाउंडेशनने बघा वनतारा या उपक्रमाची बघा घोषणा केली आहे. 15वा प्रश्न आहे, NCRB रिपोर्टनुसार बघा कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक महिला आणि मुली हरवल्या आहेत? तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय क मध्य प्रदेश. मध्य प्रदेश राज्यामध्ये बघा सर्वाधिक महिला आणि मुली ह्या बघा हरवल्या आहेत. हा रिपोर्ट कोणाचा आहे? तर NCB याचा रिपोर्ट आहे. 16वा प्रश्न आहे बघा, केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने चालू आर्थिक वर्षात किती हजार किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचे लक्ष्य ठेवले आहे? तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय ब 15,000 किलोमीटर लांबीचे बघा राष्ट्रीय महामार्ग बांधण्याचे लक्ष्य ठेवले आहे. केंद्राचे सध्याचे बघा रस्ते आणि वाहतूक मंत्री कोण आहेत? तर बघा नितीन गडकरी हे बघा केंद्राचे रस्ते आणि वाहतूक मंत्री आहेत. मित्रांनो अशा प्रकारे बघा 16 महत्त्वाचे करंट अफेअर्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेत. तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. जर तुम्हाला याची PDF हवी असेल तर बघा टेलिग्राम या चॅनलवर बघा डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक दिली आहे, तेथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता.